सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये चांगलीच झुंपली आहे। महाराष्ट्रामध्ये काय होतंय हे आम्हाला माहिती आहे, कोणता अपक्ष का जिंकतो हे देखील आम्हाला माहित असून आम्ही गोट्या खेळायला बसलेलो नाही असा इशारा राऊतांनी दिलाय। यावर पटोले यांनी उत्तर दिलंय, कुणीही गोट्या खेळायला बसलेलं नाहीये, राऊतांवर काय बोलू असं म्हणत अधिक बोलणं त्यांनी टाळलेलं आहे। माननीय उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात झंझावात आणि वादळ निर्माण केले आणि त्याच्यामुळे लोकांचा कल काय आहे, ज्याला तुम्ही अंडर करंट म्हणता, करंट आम्हाला माहिती आहे। त्या करंटसाठी आम्हाला तपस्या आणि साधना करावून कॅमेरे लावून बसावं लागत नाही। आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे, विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता अपक्ष जिंकतोय, का जिंकतोय हे आम्हाला माहिती आहे। नाही, मी सांगतोय त्याच्यावर नंतर बोलेन। मी बोलणारच आहे त्याच्यावर। तुम्हाला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे। आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत। कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत राजकारणामध्ये। सगळेजण राजकारण करायला आलेले आहे। तुम्ही 100% राजकारण करता, आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण आम्ही पण करतो। त्याच्यामुळे संजय राऊतांच्या बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही।